गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. कलियुगाचा हा संक्रमण काळ आहे आणि या संक्रमण काळात आपण काय योग्य आणि काय अयोग्य, काय सकारात्मक आणि काय नकारात्मक याचा सद विवेक बुद्धीने विचार करून जे पॉझिटिव्ह आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि जे निगेटिव्ह आहे त्याचा अवहेर, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि दररोज स्वतःमध्ये 1% सुधारणा केली पाहिजे. एवढंच मदत फाउंडेशन चाकणला वाटतं. दररोज स्वतःमध्ये कालच्या पेक्षा आज मी 1% चांगला मनुष्य आहे. एक मनुष्य म्हणून माझ्यात माणुसकी, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद कालच्या पेक्षा 1% अधिक आहे. कालच्या पेक्षा आज मी 1% अधिक क्षमाशील आहे. कालच्या पेक्षा 1% माझ्यातला द्वेष, माझ्यातली ईर्ष्या 1% कमी झाली. मी तुम्हाला सांगतो, न्यूनतम से शुरुआत करो, सरलतम का अभ्यास करो. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर वर्कआउट करत नाही, स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनात बुडी मारून बघत नाही, तोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन घडत नाही. यालाच म्हणतात इनर इंजिनिअरिंग. आत स्वतःला आपण स्वतःच घडवणे सद्गुरूच्या कृपेने. आणि हाच खरा पुरुषार्थ. आणि हाच पुरुषार्थ करण्यासाठी मदत फाउंडेशन चाकण आपल्याला सर्वांना प्रेरित करतं की अरे उठा, जागृत व्हा आणि तुम्हाला काय हवं आहे ना ते प्राप्त करण्यासाठी साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्गाचा अवलंब करा. तुम्हाला जे हवं ते सगळं तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करण्याची गॅरंटी हा मार्ग आपल्याला देतो. आणि तरीही खूपच थोडे लोक याला स्वीकारू शकतात. का? कारण अज्ञान, कारण मायेचा पडदा एवढा स्ट्रॉंग असतो, संकल्प विकल्प इतका अधिक असतो की मग कशाला जायचं सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी एवढी थंडी असते, मग सकाळीच जायला पाहिजे का? मग दुपारी गेलं तर चालत नाहीत का? मग सर संध्याकाळी आमच्याकरता घेणार नाहीत का? मग फक्त आठवड्यातून एकच दिवस आलं तर चालणार नाही का? मतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला. याच्यात आपण स्वार्थी बनलं पाहिजे. याच्यात अध्यात्मामध्ये आपण स्वार्थी बनलं पाहिजे. आणि या स्वार्थी बनण्याचा अर्थ काय? मी तर करणार, कोणी माझ्या सोबत असेल तर त्याच्या बरोबर आणि कोणी माझ्या सोबत नसेल तर त्याच्या शिवाय. पण जे मला पटतं, जे सकारात्मक आहे, ज्याचा माझ्या अंतरात्म्याने स्वीकार केलेला आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला सोडणार नाही. ही जिद्द, ही चिकाटी, हे परसिव्हरन्स. अँड परसिव्हरन्स इज द की ऑफ सक्सेस. बघा, समजतंय का? नीट बघा. स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःमध्ये बदल, स्वतःमधलं इनर इंजिनिअरिंग कशाच्या बाबतीत? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाची वृद्धी म्हणजे माणसातच चांगला मनुष्य प्रकट करण्याचं हे शुद्ध शास्त्र आहे. आणि हा संक्रमण काळ आहे, लक्षात घ्या. या संक्रमण काळात तुम्ही तुमच्या जर आजूबाजूला बघितलं ना तर दुःख, दारिद्र्य, निराशा, दुराचार इतका बोकाळलेला आहे की तुम्हाला कळेल की अरे खरंच माझ्या आजूबाजूला माणसं राहतात की जनावरं. कुठेतरी दंगे धोपे कशावरून? जातीवरून, धर्मावरून, वंशभेदावरून. कोणी म्हणतो तू गोरा, कोणी म्हणतो काळा. बघा हा वंशभेद. आणि याच्यामुळे तुम्ही कॅथोलिक, आम्ही हे, आम्ही ते, आम्ही शीख, आम्हाला आमचा वेगळा खलिस्तान पाहिजे, आमचा पाकिस्तान वेगळा पाहिजे, आमचा हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. बघा याच्यात अरे कोणी म्हणतंय का की मला माणूस बनायचंय? जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका, जात कोणती पुसू नका,
धर्म कोणता पुसू नका, अशी मानवतेची शिकवण आपले साधू संत आणि खरे साधू संत देतात, जे जे स्वतःचाच धर्म श्रेष्ठ, हो धर्माचा स्वाभिमान जरूर असावा, पण त्याच धर्माचा जेव्हा अहंकार होतो तेव्हा पतन निश्चित आहे. लक्षात घ्या, मी कुणालाही वाईट किंवा कुणालाही चांगलं म्हणत नाहीये. पुन्हा हे मिळणार नाही जीवन, पुन्हा हे मिळणार नाही जीवन, रे माणसा पहिले तू माणूस बन. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा माणुसकीचा धर्म, आणि याचा प्रचार आणि प्रसार मदत फाउंडेशन करतं. का? कारण ज्ञानोबा माऊलींनी संजीवन समाधी घ्यायच्या आधी भगवंताकडे, त्या विठ्ठल भगवंताकडे पसायदान मागितलं. पसायदान कोणाकरता? स्वतः करता, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या देशाकरता. कोणाकरता मागितलं? जगाकरता मागितलं, विश्वाकरता मागितलं. आणि हे जे दान आहे याला पसायदान म्हटलं जातं. अरे स्वतः करता मागतात ते तर भीक झालं. मला 10 रुपये द्या रे, मला 5 रुपये द्या रे, पोटाला मला वडापाव खायचा आहे, सिग्नलवर तुम्हाला 100 भेटतील. पण एखादाच हजारो वर्षातून ज्ञानोबा माऊली प्रकट होतो. लक्षात घ्या की जो पसायदान मागतो, आणि पसायदान कुणासाठी? विश्वासाठी, मानवतेसाठी. या मानवतेच्या प्रचारा आणि प्रसारासाठी त्यांनी काय केलं? अरे भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवला. एक तरी ओवी अनुभवावी, एवढं जीव तोडून ते सांगतात. पण आपण काय करतो? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, असं म्हणायचं, आणि संध्याकाळी बेसन भेटेल का भज्या भेटतील. विषय लक्षात घ्या. हे आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. अखंड नामस्मरण करा, पण त्या अखंड नामस्मरणाबरोबर प्रेम उतरलं पाहिजे. प्रेम नाही तर तोंडाने बडबड करून जर भगवंताची प्राप्ती होणार असेल तर आपल्या त्या दत्त मंदिरात ते चालू आहे, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. फक्त लाईट गेली त्याला जनरेटर चालू होऊन जातं, आणि तरी पण ते बडबड करत राहतं. मग त्याला तर 12 वर्षात देव प्रसन्न व्हायला पाहिजे. का नाही होत? तिथं भगवंत प्रकट व्हायला पाहिजे. त्या प्लास्टिकचं ते हे ना, ते यंत्र, त्या यंत्राच्या पुढे भगवंत 12 वर्ष झालं ना, राम 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 म्हणून, दिगंबरा म्हणून, मग त्याच्या पुढे का भगवंत प्रकट होत नाही? अरे भाव बळे आकळे, एरवी ना कळे. आपला भाव शुद्ध असला पाहिजे. नाहीतर वरून तुम्ही खूप रिस्पेक्ट करतात, सर 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 म्हणतात, पण मनात मात्र याला कधी लांग घालू, याच्याकडून कधी बोनस जास्त उकळू, किंवा सांगायचा मुद्दा समजून घ्या. मला काय म्हणायचंय, आहेत असे लोक जगात आहेत की काय, याला म्हणतात पाखंड. याला काय म्हणतात? पाखंड. समोर एकदम गोड बोलणार, अरे बापरे काय रिस्पेक्ट आहे माझ्याविषयी, वा 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 वा, पण रिस्पेक्ट नकोय मला तुझा शुद्ध भाव हवा आहे. भाव आहे तोंडावर एक आणि मनात एक. हेच राजकारण शिकवतं. राजकारणी जे अस्सल राजकारणी असतात ना, ते जे बोलतात त्याच्या बिलकुल विरुद्ध करतात, अपोजिट करतात. तोच खरा राजकारण आहे. बरोबर की नाही? आणि म्हणून राजकारण हा आपला प्रांत नाही. खऱ्या साधू संतांचा राजकारण हा प्रांत होऊच शकत नाही. हा, पण एखाद्याचं उद्दिष्ट असेल की मला खरोखर चांगलं नेतृत्व करायचं आहे आणि समाजाचं उत्थान करायचं आहे, तर हो, असं चांगलं नेतृत्व सुद्धा मोदीजींच्या रूपाने आज कार्य करत आहे. मी बीजेपीचा माणूस आहे किंवा मी मोदीजींची भलावण करतोय असं नाहीये. अरे मी चांगल्याला चांगलं म्हणणार, वाईटाला वाईट म्हणणार. भले तरी आम्ही असे विष्णुदास आहोत, भले तरी आम्ही देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माथी हानू काठी. हे आपल्याला कळलं पाहिजे. ही सद विवेक बुद्धी आपल्या अंतरात प्रकट झाली पाहिजे. आणि या संक्रमण काळात आपण बाकी जनता काय करते त्यांना त्यांच्या नादी आपण जर लागलो ना, तर सत्यानाशच आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण
जे आपल्या साधू संतांनी सांगितलं, म्हणजे भावार्थ दीपिकेत जे सांगितलंय, गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, नंतर आपल्या एकनाथी भागवतात जे सांगितलं आहे, आपल्या गुरु परंपरेतून जे स्वामीजींच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या कानावर जे पडलेले ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आपल्याला जे कीर्तनाच्या माध्यमातून सांगतायत, याचा स्वीकार केला पाहिजे, याचा अंगीकार केला पाहिजे आणि पहिले त्याचा अनुभव घेतला पाहिजे. हे जे म्हणतायत ते खरं आहे का? पहिले शास्त्र प्रचिती म्हणजे पुस्तकं वाचा, नंतर आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती. आणि आपले गुरु जर तेच सांगत असतील तर तोच गुरु म्हणायचा, नाहीतर आसाराम बापू भरपूर आहे, लक्षात घ्या, समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. भरपूर आहे तोंडावर, एक करणी और कथनी में फरक नहीं होना चाहिए. करणी और कथनी एक होनी चाहिए. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला लगेच शक्य आहे का? नाही हो, आपल्याला पण शक्य नाही लगेच, आपल्याला पण लगेच शक्य नाही. कारण भौतिक नियमांचं पालन करताना ज्यावेळेस तुम्ही एखादी कृती करतात, जी कृती तुम्हाला योग्य वाटते ती दुसऱ्याला चुकीची वाटते. आता बघा, आरक्षणाचा विषय घ्या. आरक्षण दिलं, आरक्षण दिलं, कुणाच्या पोटात दुखलं, कुणाला वाईट वाटलं, तुम्हाला माहिती, तुमच्या समोर आहे. अरे द्यायचं कुठे? एकच भाकर आहे, ही भाकर वाटायची कोणाला? तिचे जेवढे किती तुकडे करायचे, आणि माझा तुकडा माझा कमी करायचा नाही, माझा कमी करायचा नाही. बस साधी सिंपल गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. मला पाहिजे, अरे कुठून देणार? विषय समजून घ्या. देण्यासारखा विषय असेल तरच तो दिला जातो. आणि म्हणून 4-4 वेळा मरेपर्यंत उपोषण जरी केले तरीही होत नाही. आणि असंच काहीतरी समाधान करून जा रे भो. मग ज्या वेळेस एवढ्या गाड्या गेल्यात आणि एवढं सगळं झालं, एवढा सगळा काय झालं असेल, पेट्रोल जळलं असेल, एवढ्या सगळ्यांचं लॉजिस्टिक झालं असेल, मुंबईमध्ये कचरा जमा झाला असेल, आउटपुट काय? आउटपुट काय? आपण विचार केला पाहिजे. अरे ते बाबासाहेब आंबेडकर हुशार होते, त्यांनी सांगितलं होतं, याच्यानंतर आरक्षण देणं म्हणजे घटनेचा अपमान आहे, अपमान. आणि आपण अजूनही करत आहोत अपमान, सर्व मिळून करतोय. मी कुणालाही दोष देत नाही, कुणाला चांगलं म्हणत नाही. आपण आपला विचार करावा आणि आपण समजून घ्यावं की काय योग्य आणि काय अयोग्य. कारण मी याला योग्य म्हटलो की अयोग्य ज्याला वाटतं ते मला चपला आणतील. समजून घ्या मला काय म्हणायचंय. आणि मला कुणाशीही माझं वैर नाही, कोणीही माझा मित्र नाही, कोणीही माझा शत्रू नाही. पण आपण आपला विचार केला पाहिजे, सकारात्मक काय आणि नकारात्मक काय. आता काल एक सूर्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट आहे, वय फक्त 47, केस पांढरे, तगडा आहे, मजबूत, कदाचित चांगला हेवी ड्युटी काम करणारा असेल, बरोबर. आणि म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा, पण दिसायला माझ्यापेक्षा खूप पुढे गेलेला वाटत होता. म्हातारा म्हणणार नाही मी, कारण कदाचित मनाने माझ्यापेक्षा तरुण असेल, आय डोंट नो. सांगायचा मुद्दा आहे, त्याला विचार, काय रे बाबा एचबी किती? 5.5. एचबी 5.5. म्हटलं काय रे बाबा काय करतो? काय नाही, हे करतो, जॉब करतो वगैरे वगैरे, पण बॉडी बिडी चांगली आहे. किती वर्षापासून? मॅडमकडे येतो म्हणे 10 वर्षापासून. म्हणजे 10 वर्षापासून त्याला शुगर होती, 10 वर्षापासून त्याला शुगर. रेग्युलर तुम्ही मला ओळखत नाही का? म्हणे नाही बाबा तुला नाही ओळखलं. आता मॅडमला दाखवलं असेल, हा ऍडमिट मात्र पहिल्यांदाच झाला होता. म्हटलं काय दारू बिरू? नाही बाबा दारू बिरू पित नाही म्हणे. म्हटलं कधीच नाही? नाही असं महिन्यातून एखाद्या वेळेस. म्हणजे बघा पहिलं उत्तर काय? नाही बाबा दारू बिरू काही पित नाही. नीट खोल विचारलं तर महिन्यातून एखाद्या. अरे महिन्यातून एखाद्या वेळेस का होईना, पण ज्या गोष्टीमुळे शरीराला नुकसान होतं ते का करतो रे बाबा? आता अजून बाकीचं काही व्यसन? नाही नाही काही नाही बाकी काही नाही, चहा पितो बाबा, ठीक आहे म्हटलं. आता क्रॉनिक, याला म्हणतात अॅनिमिया ऑफ क्रॉनिक डिझीज. आता त्याला ऍब्सॉर्प्शनच झालं नाही, एवढी हट्टी बॉडी असून एवढा अॅनिमिया, 5.5 हिमोग्लोबिन. मग त्याची बायको आली काउन्सिलिंगसाठी. त्याच्या बायकोला विचारलं काय काही व्यसन बिसन आहे का? नाही हो काय नाही व्यसन बिसन. त्याची बायको म्हणते, म्हटलं तो तर म्हटलं की महिन्यातून दारू पितो. काय कधी मध्ये एखाद दिवशी. म्हणजे बायकोने पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. विषय लक्षात घ्या, बायकोने पण ऍक्सेप्ट केलेलं आहे, महिन्यातून आपला नवरा दारू पितो. हे काही चुकीचं नाहीये, हे बायकोने ऍक्सेप्ट केलेलं आहे. हसावं की रडा? बरं म्हटलं अजून दुसरं काय नाही. मग एवढं रक्त कमी का झालं? म्हटलं बाकी रक्ताचे रिपोर्ट आम्ही सगळे केलेले आहेत, रक्त कमी व्हायचं कारण काय? तंबाखू बोलते खातात म्हणे. बघा एक एक गोष्ट डॉक्टरला हिस्ट्री काढणं किती अवघड आहे.
हे मी तुम्हाला सांगतोय. मी पेशंटला विचारलं, पेशंटने तंबाखू मला सांगितली नाही, फक्त चहा सांगितला. आता बायको म्हणते तंबाखू खूप खातात. आता मला तुम्ही सांगा, त्या आतड्यांवर त्या तंबाखूचं लेअर चढलं, त्याच्यावर तुम्ही चहा पण पितात, तर तुम्ही जे खाणार आहे ते तुमच्या अंगी लागणार आहे का? कितीही तुमची देवाने दिलेली बॉडी तुमची हट्टी कट्टी आणि मजबूत असली, माझ्यापेक्षा दुप्पट दंड आहेत त्याच्याशी, अशी बॉडी असली, काय उपयोग आहे त्याचा जर तुमचं हिमोग्लोबिन 5.5 असेल तर? विषय समजून घेतला पाहिजे, काय योग्य आणि काय अयोग्य हे आपलं आपण समजून घेतलं पाहिजे. अरे काय सांगतात मेडिकल सायन्स, काय सांगतात डॉक्टर? अरे जे 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 तुम्ही पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकत नाही एवढी अक्कल तुम्हाला असते, आणि मग ह्या गाडीला ते दारू, ते तंबाखू, ते जास्त चहा, ते चालत नाही ना या गाडीला, मग ते का टाकतात तुम्ही? बरं, एवढी टेस्टी असते का ती दारू? एवढी टेस्टी असते का ती तंबाखू? मला तर नाही वाटत बाबा जिभेला तिचा काही गोडवा लागत असेल असं. ते पहिल्यांदा तोंड कडू करतात, हळूहळू हळू त्याचं ऍडिक्शन डेव्हलप होतं, आणि मग ते ऍडिक्शन त्यांना सुटत नाही. मला फक्त मदत फाउंडेशनला फक्त एवढं वाटतं की अरे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे ते सोडून द्या. पण हे हे करण्याकरता काय लागतो? मनाचा निश्चय लागतो, आणि तो दृढ निश्चय होतच नाही. साधना, सेवा, सत्संग याच्याकरता काही वेगळा वेळ द्यावा लागतो का? मुळीच नाही, अजिबात वेगळा वेळ द्यावा लागत नाही. साधना तुम्ही बसल्या जागेवर करा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आज मी कालच्या पेक्षा 1% चांगला बनणार आहे, बस. आणि चांगला बनण्याकरता तुम्हाला सांगतो वेगळं काही करायची गरज नाही. दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढवत नेला पाहिजे, आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा जेव्हा मनात एखाद्या विषयी ईर्ष्या आणि द्वेष उत्पन्न होतो तेव्हा तेव्हा आपण सावध राहून आपल्याच मनाला विचारलं पाहिजे की अरे बाबा, हे योग्य आहे का? कशाला त्याचा द्वेष करतोय? बांधला ना त्याने बंगला चांगला मोठा, घेतला ना त्याने घरात फ्रीज चांगला, तुझ्या का पोटात दुखतंय? विषय लक्षात आला की नाही? घेतली ना त्याने मोठी गाडी, हा त्याच्या पुरुषार्थाने घेतली असेल, त्याच्या याच्याने घेतली असेल, तुझ्या का पोटात दुखतंय? हे आपलं आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नाही हो, त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. त्याने जर एक गाडी घेतली ना, मी 2 घेणार. त्याने जर साधा फ्रीज घेतला ना, मी डबल डोअरचा घेणार. याच्याशिवाय प्रगती कशी होणार? स्पर्धा, ईर्ष्या, स्पर्धा आणि प्रगती याचं रिलेशन नीट समजून घ्या. आता काय करायचं, कुठेपर्यंत करायचं? आता तरी पुढे हाचे उपदेश. मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुनाश आयुष्याचा, नका करुनाश आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुनिया मन शुद्ध भावे, करुनिया मन शुद्ध भावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. आणि शेवटच्या वाक्यात सांगतात, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. एवढ्या विनम्रतेने स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका असं तुकोबाराय का सांगत असतील? कारण जगाच्या कल्याणा देह कष्टविती उपकार. ही संतांची जातच अशी असते, त्यांचा जन्मच या गोष्टी करता झालेला असतो.
त्यांचं जागृती अभियान असतं. अरे उठा आणि जागृत व्हा. तुम्ही हे 84 लक्षातले किडे मुंगे नाहीयेत, तुम्ही मनुष्य आहात आणि मनुष्य म्हणून मानवतेच्या धर्माच्या, मानवतेच्या विकासासाठी, मानवतेच्या धर्माच्या प्रचारा आणि प्रसारासाठी ते हे जागृती अभियान अवलंबतात आणि लोकांना जागृत करतात. स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या मनाचा अधःपतन करू नका, नाश करू नका आणि आपण जागृत होऊन इतरांना जागृत करा. म्हणजे विश्वशांतीचं जे लक्ष्य आहे, ज्ञानोबा माऊलींचं जे स्वप्न आहे, सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांचं जे स्वप्न आहे आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली ज्याच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तळमळून प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. त्यांच्या सोबत आपण या जागृती अभियानात सहभागी झालं पाहिजे. पहिले स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे येतील, जेवढे जमतील, जेवढ्यांना पटेल, हो, पण माझ्या भोवती एक सकारात्मक वर्तुळ असेल, माझ्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह लोकांचा समूह असेल. कारण येतो हिताचा कळवळा आणि म्हणून तुमच्या सर्वांसाठी माझा जीव तुटे तिळतिळा. जेव्हा कुणाचं पतन होतं तेव्हा फक्त त्याची कीव येते की अरे का चुकलास. पतन झालं तरी हरकत नाही, पण पतित होऊन राहू नका. उठा आणि पुन्हा चैतन्याच्या मार्गावर चालायला लागा. तुमच्यात हा आत्मविश्वास, ही जिद्द निर्माण व्हावी. तुम्ही स्वतः जागृत व्हावं, निदान स्वतः तरी जागृत व्हावं. आणि हे जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही ज्यांच्यावर अतिशय प्रेम करतात, हो, प्रत्येकाचं कुणी ना कुणी असतं. कुणाचा नवरा असतो, कुणाची बायको असते, कुणाचे पोरं असतात, कुणाचा मित्र असतो. आपण कुणावर तरी प्रेम करतो ना, कारण मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे आणि ज्याच्याविषयी आपल्याला असं वाटतं की याचं कल्याण झालं पाहिजे, त्याच्यापर्यंत या ज्ञान कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, पहिले बात फिर मुलाकात, ना माने तो फिर लात, काय करायचं ते करा, पण या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे. कारण फक्त तळमळ कशाची, अरे ही मानवता टिकली पाहिजे. कुठे दरोडे पडतायत, कुठे बलात्कार घडतायत, कुठे खून घडतायत, याचं प्रमाण इतकं तीव्रतेने वाढत आहे. कुठे युद्ध चालू आहे, इतक्या मानवतेचा इतक्या तीव्रतेने ऱ्हास होतोय की कल्कीला अक्षरशः जो 1,00,000 वर्षानंतर येणार होता तो अवतरलेला आहे. आत्ता त्याचं वय आहे 14 वर्ष आणि तो स्वतःला प्रकट करणार 32 ते 33 मध्ये. तुम्ही बघा, तुम्ही काही कुठे जाणार नाहीत, तुम्ही पण इथेच आहेत आणि मी पण इथेच आहे. 32 ते 33 मध्ये कल्की स्वतःला प्रकट करत आहेत. कारण नकारात्मकतेची एवढी वृद्धी झालेली आहे या कलियुगात. आई मुलाचं नातं डिस्ट्रॉय झालेलं आहे. बाप आणि मुलीचं नातं डिस्ट्रॉय झालंय. मित्रांचं नातं डिस्ट्रॉय झालेलं आहे. आणि हे काय मी बोलत नाहीये, हे तुमच्या आजूबाजूला घडताना तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. म्हणून म्हणतो, उठा, तुम्ही तरी जागृत व्हा. एक व्यक्तीला जरी मी जागृत करू शकलो, एका व्यक्तीला जरी मी जागृत करू शकलो, तरी मला असं वाटेल की माझं आयुष्य धन्य झालं. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली जे कार्य करत आहेत झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा, त्याच्यात मी माझा खारीचा वाटा उचलला आहे, जर एक जरी जागृत झाला तरी. कारण मला माहित आहे इथं 100 में से 80 बेईमान, फिर भी मेरा देश महान. आणि याला आपल्याला अशातही या 20% महान बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही म्हणाल शक्य आहे का? अशक्य ही शक्य करतील स्वामी. समजलं तर समजलं, नाही समजलं तर त्या सोडून. श्री गुरुदेव दत्त.